प्रेक्षकांनो, वचने दिले तू मला मालिकेच्या आजच्या 24 फेब्रुवारीच्या भागात हर्षवर्धन तडकाफडकी घरी येतो आणि तो खूपच अस्वस्थ असतो. कारण विक्रांत खरोखरच गुन्हेगार आहे हे सत्य जसं त्याच्या समोर येतं त्याला त्रास व्हायला लागतो. तेव्हाच विजया त्याच्याशी बोलते आणि मग विजयाला धक्कादायक बातमी कळते, ती म्हणजे विक्रांत खरोखरचा गुन्हेगार असल्याची. आणि त्याच ठिकाणी हर्षवर्धनने निर्णय घेतलाय की तीर्थाचं लग्न तो विक्रांतशी करणार नाहीये. पूर्वाकडून जेव्हा शौर्य घरी आल्याचं कळतं तेव्हाच ऊर्जा धक्क्यात असते. स्वतः पूर्वाने ऊर्जाच्या मनात चालू असलेला गोंधळ किलमिश दूर करून पुन्हा एकदा त्या दोघांची मैत्री जोडली. म्हणजे ऊर्जाने शौर्याला माफ केलंय आणि भर रस्त्यात गुडघ्यावर बसून शौर्याने सुद्धा ऊर्जाची माफीही मागितली, सोबत रिक्वेस्टही केली. त्यामुळे ऊर्जाने आता अबोला सोडलाय. आता हुळबुटेने विक्रांत विरोधातलं अरेस्ट वॉरंट काढले. आता विक्रांतला अरेस्ट तर होणार आहेच, कोर्टात केसही उभी राहणार आहे. पण एक प्रश्न उरतो की आता हर्षवर्धनच्या हाती विक्रांतची केस आहे. मग तो माघार घेईल की हे विक्रांतची केस लढायला तयार असेल. आणि ऊर्जाच्या हाती आता दुसरा एक महत्त्वाचा पुरावा लागलाय. आता हे दोन्ही प्रश्न नक्की कसे सुटतायत? म्हणजे हर्षवर्धन विक्रांतची केस घेणार आहे का? आणि ऊर्जाच्या हाती दुसरा कोणता पुरावा लागलाय ते पाहणार आहोत, तेही या व्हिडिओमध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. बघूयात मग आजचा हा जबरदस्त भाग. शौर्य ऊर्जाला भेटायला येतो तेव्हा त्याची भेट होते पूर्वासोबत. पूर्वा सांगते की कोर्टातून ती पोलीस स्टेशनला जाणार होती, मग येईल ती इतक्यात घरी, तोपर्यंत तुम्ही तिची वाट बघा. शौर्य शॉक होऊन विचारतो की काय, मी आतमध्ये? तेव्हा पूर्वा म्हणते की हो, ऊर्जा येईपर्यंत तुम्ही घरात वाट पहा. पूर्वा जाऊन दरवाजा सुद्धा उघडते, पण शौर्य अजूनही गोंधळलेल्या मनस्थितीतच असतो. तो जातो पूर्वाकडे आणि त्याला काय बोलावं काही सुचेनासंच होतं. कारण मनावर दडपण आलेलं असतं ना. कारण तो ऊर्जाच्या एका वेगळ्याच विषयासंदर्भात बोलायला येतो आणि नेमकं पूर्वाची भेट होते. तो म्हणतो की काकू मीच जातो, नाही म्हणजे मी थांबतो. त्याचं त्यालाच कळत नाही की तो काय बडबडतोय. शेवटी तो सांगून टाकतो की काकू मी ना आत्ता जातो, ऊर्जा आली ना की मग मी येईन भेटायला. म्हणजे ऊर्जा घरी असेल तरच ना. आता तो थोडं पुढे जातो, मागे वळून पाहतो. पूर्वा विचारते जाताय ना? शौर्य म्हणतो की हो. नंतर पुन्हा थबकतो, पुन्हा मागे वळून पाहतो. पूर्वाचं लक्ष त्याच्याचकडे असतं. आता मात्र शौर्य असा पळ काढतो ना त्यातून. पण पूर्वाच्या मनात विचार येतो की खरंच खूप साधा मुलगा आहे, मी उगाच बोलले ऊर्जाला, चुकलंच माझं. इकडे हर्षवर्धन तो व्हिडिओ काय पाहतो, तडकाफडकी घरीच निघून येतो. तेव्हा विजया त्याच्या डोक्यावरतीच बसते. ती विचारते की हो काय झालं, तुम्ही आज अचानक कसे काय घरी आलात? तेव्हा हर्षवर्धनच्यावरती खेकसतो की विजया प्लीज जा इथून, मला एकट्याला सोड. तेव्हा विजया विचारते की हो काही झालं असेल तर सांगा ना. तेव्हा हर्षवर्धन पुन्हा खेकसतो की विजया तू जा इथून, मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे, गुपचूप दरवाजा लाव आणि जा इथून. तेव्हा विजया जात तर नाही, ती उलट दरवाजा आतून लावून घेते. जाऊन हर्षवर्धनपाशी बसते, त्याला थोडंसं पाणी प्यायला देते, शांत होऊ देते आणि मग शांतपणे विचारते अहो काय झालंय? हर्षवर्धन म्हणतो की काहीच नाही. विजया विचारते केस संदर्भात काही झालंय का? हर्षवर्धन टाळाटाळ करतो. अहो मग नक्की झालंय तरी काय? इतक्या वर्षात मी तुम्हाला इतकं अस्वस्थ कधीच पाहिलेलं नाही आहे. अहो तुम्ही केस संदर्भातही काही झालं नाही आहे असं म्हणताय. मग नक्की असं काय घडलंय की तुम्ही इतकं टेन्शन घेताय, इतके अस्वस्थ झाला आहात? अहो नक्की तुम्हाला कशाचा त्रास होतोय? आता ही विजया हर्षवर्धनच्या अशा मानगुटीवर बसते ना. शेवटी तो तिला म्हणतो की ठीक आहे सांगतो, पण सत्य पचवण्याची ताकद ठेव. विजया म्हणते की सांगा. त्याच वेळेस हर्षवर्धन निर्णय घेतो, तीर्थाचं लग्न विक्रांतशी होणार नाही. हे सत्य ऐकून विजयाच्या पायाखालची जमीनच हादरते. ती धक्क्याने उठून विचारते की काय? तीर्थाचं लग्न विक्रांतशी होणार नाही?
म्हणजे? इकडे ऊर्जा पद्माकडे आनंदाची बातमी घेऊन येते की आता त्या मुलांना कोणीही वाचवू शकत नाही पद्मा. तेव्हा पद्मा सांगते की ताई, ज्या वेळेस त्या मुलांना बेल मिळाली होती ना, तेव्हा असं वाटलं होतं की कदाचित मला न्याय मिळणारच नाही. पण मला आत्ता वाटते की कदाचित मला न्याय मिळेल. ऊर्जा ठामपणे सांगते की कदाचित नाही पद्मा, न्याय मिळणारच आहे. अगं, आपल्या हाती एक महत्त्वाचा पुरावा आहे आणि त्याचे रिपोर्टसुद्धा आले आहेत. आता त्या विक्रांतच्या चिरकेला कोणीही वाचवू शकणार नाही आहे. पद्मा विचारते की तो नक्कीच जेलमध्ये जाईल ना? ऊर्जा सांगते की तो नक्की जाईल आणि तो सुटायला नको, म्हणून मला यावेळेस केसची तयारी अगदी कसून करायची आहे. पद्मा, यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला आता तुझ्या तोंडून पुन्हा तेच ऐकायचं आहे की त्या दिवशी नक्की काय घडलं होतं. इन डिटेल तुला सगळं काही सांगावं लागेल. आता पद्मा सांगायला सुरुवात करते. तेव्हा ऊर्जा म्हणते की थांब पद्मा, मला आता या सगळ्या गोष्टी नोट करून घेऊ देत. तेव्हा पद्मा ऊर्जासोबत बसते आणि त्यानंतर त्या दिवशी शिर्केंच्या घरी काय घडलं होतं ते सगळं इन डिटेल सांगायला सुरुवात करते. ऊर्जाने ते सगळे पॉईंट नीट सविस्तर लिहून घेतलेले असतात आणि खरं तर हे सगळं सत्य पुन्हा ऐकून ऊर्जाला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे विजयासुद्धा धक्क्यात असते. ती रडतच विचारते की अहो, काय बोलताय तुम्ही? हे लग्न होणारच नाही असं म्हणताय तुम्ही? अहो, एकदा आपल्या तीर्थाचा विचार करा. तेव्हा हर्षवर्धनचा शेवटी पापाचं काळीज आहे. तिच्या लेकरासाठी ते कळवळणारच ना. तो विजयाला समजावतो की तिचाच विचार करतोय मी. विजया तरी आपलंच घोडं पुढे दामटवते. ती म्हणते की हो, साखरपुडा नुसता पुढे गेलाय हे कळल्यानंतर रडून रडून बेजार झाली होती पोरगी. आणि आता हे हर्षवर्धन पुन्हा निक्षून सांगतो की हे सगळं असंच होणार आहे. विजया विचारते की तुम्ही इतका टोकाचा निर्णय घेतलाय म्हणजे विक्रांत? हर्षवर्धन सांगून टाकतो की गुन्हेगार आहे. आता हे सत्य पचवणं विजयासाठी तितकंच कठीण आहे. तिचा विश्वासच बसत नाही. हर्षवर्धन जीवाच्या आकांताने सांगतो की विजया, तो पुरावा मी बघितलाय स्वतःच्या डोळ्यांनी. तेव्हा विजया त्यालाच खोटं पाडायला बघते. अहो, हल्ली पुरावे बनवता पण येतात ना हो. हर्षवर्धन सांगतो की विजया, हा पुरावा बनावट नाही आहे. सत्य ऐकूनच विजया कोसळते, कोलमडून पडते. काय होऊन बसलंय हो हे सगळं? तिचं आईचं काळीज तीर्थासाठी आता चरफडत असतं. तेव्हा हर्षवर्धन तिला समजावतो की विजया, अगं मी आपल्या तीर्थाचा बळी देऊ का? तेव्हा विजया ताडकन उठते आणि हर्षवर्धनलाही सांगून टाकते की नाही, आपण तीर्थाला त्या घरात जायचं नाही. गुन्हेगारांच्या गळ्यात आपण तिला बांधायचं नाही. पण आता तिला एक प्रश्न सतावतो. आता आपण शिर्केंना काय सांगायचं हो? आणि ती केस? पण प्रेक्षकांनो, हा हर्षवर्धन इतका अप्पलपोटी माणूस आहे ना, फक्त स्वतःच्या फायद्याचंच सुचत असतं आणि दिसत असते याला. आता विजया जेव्हा विचारते की केसचं काय, आता हा विचारतो तिलाच की आता केसचा आणि त्या प्रकरणाचा एकमेकांशी काय संबंध आहे? विजया धक्क्याने विचारते की म्हणजे तुम्ही केस लढणार आहात? तो म्हणतो की अर्थात ती केस लढणारही आणि जिंकणारही. आता जिंकण्याची स्वप्न ना तू बघूच नकोस हर्षवर्धन, कारण तुझा पाला ना ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेसोबत पडलाय. हो की नाही प्रेक्षकांनो? आपल्याला माहिती आहे शेवटी विजय सत्याचाच होणार आहे. आता विजय येऊन धक्क्याने विचारते की काय, तुम्ही केस लढणार आहात आणि तेही खोटेपणाने? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की विजया, अगं माझा इथे स्वाभिमानपणाला लागलाय. पुन्हा हर्षवर्धन मधला एक राक्षस जागा झालेला असतो. विजया विचारते की अहो, आपल्या मुलीचा विचार करा. तीर्थाचं हे सगळं लग्न मोडतंय आणि तरीही तुम्ही केस लढताय. तेव्हा हर्षवर्धन दातओठ खात सांगतो की मला त्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेला पुन्हा कोर्टात उभं राहू द्यायचं नाही आहे. जसं वर तोंड करून बोलत होते ना कोर्टात मला ती, जसं तिच्या बापाला त्याची लायकी दाखवून दिली आहे ना, तशी हिलासुद्धा हिची लायकी दाखवून देतो. आता कोर्टात फक्त हर्षवर्धनच जिंकणार.
इतका मोठा गोड गैरसमज करून घेतला हर्षवर्धनने. कसं आहे ना, शेरात सव्वा शेर कधीही पैदा होतच. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट नसू नये माणसाने या हर्षवर्धनसारखं. तिकडे ऊर्जाला पद्माकडे एक खूप मोठी लीड मिळते. ऊर्जा कौतुक करते की पद्मा, अगं तुला माहिती नाही आहे, तू मला काय सांगितलेस ते. या गोष्टी तुम्हाला आधी सांगितल्याच नव्हत्या. पद्मा म्हणते की सॉरी ताई, त्यावेळी मी इतकी घाबरून गेले होते ना की माझं मलाच कळलं नाही, सुचलंच नाही काय. तेव्हा ऊर्जा फुल कॉन्फिडंटने सांगते, आता तो विक्रांत शिर्के सुटूच शकत नाही. ताडकोन उठून ऊर्जा स्वतःशीच बडबडते की हर्षवर्धन जहागीरदार, आता ही केस तर फक्त ॲडव्होकेट ऊर्जाच जिंकणार, तयार राहा. त्यानंतर काही वेळाने जेव्हा हर्षवर्धन आपले कपडे चेंज करून येतो, विजया अजूनही त्याच शॉकमध्ये असते. तेव्हा तो म्हणतो की विजया चल मला डिनर वाढ. तेव्हा विजया त्याच्याकडे बघतही नाही, कारण त्याच विचारांमध्ये हरवलेली. 2-3 वेळा तो विजयाला हाक मारून भानावर आणतो आणि तो विचारतो की काय झाले, तू अशी का बसली आहेस. विजया म्हणते की हो, असं काय बडबडताय तुम्ही, तुम्हीच तर मग मला सांगितलं ना की विक्रांत आणि तीर्थाचं लग्न. हर्षवर्धन रिॲक्ट होतो की मी कधी काय बोललो, मी कधी काही बोललोच नाही. विजया धक्क्यानं विचारते की हो, पण मगाची तुम्ही मला सांगितलं ना. हर्षवर्धन म्हणतो की नाही, मी तुला काहीच बोललेलो नाही आहे. आता मग विजयाच्या डोक्यात प्रकाश पडतो. म्हणजे तीर्थाला या सगळ्यातलं काहीही. हर्षवर्धन तिला ताकीद देतो की सांगायचं नाही. फक्त तीर्थालाच नाही, घरातल्या कोणाला काहीही सांगायचं नाही आहे. वेळ आल्यानंतर मी सगळं काही ठीक करेन. तुला समजलं का मी काय म्हणतोय ते. तेव्हा विजया फक्त हुंकारा देते. तो म्हणतो की जर समजले तर मग तुझा चेहरा का असा आहे, पडलेला, रडलेला, घाबरलेला, टेन्शनमध्ये काय आहेस तू. स्माईल कर, स्माईल. तेव्हा विजया खोटं खोटं हसू तर आपल्या चेहऱ्यावरती आणते, पण मनाचं काय, मनातून ती केव्हाच कोलमडून गेली. हर्षवर्धन तिला सांगतो की हां, सगळ्यांसमोर हसत वावर, कोणाला काहीही थांगपत्ता लागू द्यायचा नाही. असं हर्षवर्धनचं जरी म्हणणं असलं तरीही विजयाचं पार अवसान गळून पडतं. ती हर्षवर्धनला सांगते की मला नाही हो जमणार आहे हे सगळं. तीर्था माझी मुलगी आहे. हर्षवर्धन म्हणतो की माझीही आहे. हर्षवर्धन स्वतःच्या हाताने विजयाचे अश्रू पुसतो आणि तो आता खालती जाणार असतो डिनरसाठी. तेव्हा मागून विजय हाक मारते, एक विचारू. विक्रांत खरंच. आणि ती थांबते, कारण पुढचं तिला बोलवत सुद्धा नाही इतकं नीच कृत्य विक्रांतने केलंय खरं. तेव्हा हर्षवर्धन पुन्हा ताकीद देतो की तुला जेवढं सांगायचं होतं तेवढं सगळं मी सांगितलंय, आता पुन्हा मला काही विचारू नकोस, कळलं. आणि तो तसाच खालती निघून जातो. पण मी काय म्हणते प्रेक्षकांनो, एखाद्याने स्वार्थी असावं पण नीच नसू नये. आता हर्षवर्धनला स्वतःची मुलगी दिसते, पण पद्मा ही कोणाची तरी मुलगी आहे ना, कोणाची तरी बहीण आहे. आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं असं तो पद्माला म्हणतो खरा, पण मग आता तो अचानक इतका अप्पलपोटी झाला आहे की विक्रांतच्या बाजूने लढायचं ठरवतोय. जो माझा स्वाभिमान म्हणून हर्षवर्धन मिरवतोय ना, भर कोर्टात नक्कीच ऊर्जा त्याचा स्वाभिमान ठेचूनच काढणार आहे. बघायला मजा येईल. इकडे ऊर्जा तिच्या आईशी बोलत असते. ती कपड्यांच्या घड्या घालत असते आणि इकडे पूर्वा काहीतरी शिवणकाम चालू असतं तिचं. ती सांगते की आई, कोर्टात आज आपल्या त्या थोटे काकू भेटल्या होत्या. तेव्हा पूर्वा विचारते की त्या मागे आपल्या चाळीत राहायच्या त्या. ऊर्जा, त्यांना मदत करा, खूप चांगल्या आहेत त्या. ऊर्जा म्हणते की हो अगं आई, अगं त्यांचा दीर ना प्रॉपर्टीसाठी त्यांना खूप त्रास देतोय, म्हणजे प्रॉपर्टी त्यांच्या हक्काची देत नाही असं म्हणतोय, आणि त्यासाठी ना त्यांच्या सासऱ्याचं मृत्यूपत्र हवं आहे. पण मला कळतच नाही आहे ते कुठून मिळवू आता. इतक्यात पूर्वा बोलून जाते की शौर्यला विचार ना, तो काहीतरी सुचवेल, मदत करेल तुझी. ऊर्जा धक्क्याने विचारते की शौर्य. पूर्वा म्हणते की का, अजूनही बोलत नाही आहेस का तू त्याच्याशी. अगं आज तो आला होता घरी,
तो मला म्हणाला की तू बोलत नाही आहेस त्याच्याशी अजूनही. ऊर्जाला पुन्हा तोच प्रसंग आठवतो. शौर्यने अचानक तिला प्रपोज केलं होतं. ऊर्जा धावत येऊन पूर्वाला विचारते की काय, शौर्य इथे आला होता? आता पूर्वा जाणार. ती तिला विचारते की आई, तो काही म्हणाला का, काही बोलला का तुझ्याशी? आता पूर्वा हसत विचारते की म्हणू, अगं म्हणजे तू खरंच बोलत नाही आहेस त्याच्याशी? अगं मी मागच्या वेळेस जे काही बोलले तुला ते अजूनही मनात ठेवून आहेस आणि म्हणून तू त्याच्याशी बोलत नाही आहेस. पण म्हणू, मी तुला सांगितलं होतं ना की मी ते सगळं विसरली आहे. अगं तो थोडासा बिचारा डिस्टर्ब वाटला आणि त्याला धड नीट बोलता येत नव्हतं. म्हणून तो मुलगा मला मनाने खूप चांगला वाटतो अगं. म्हणजे बाहेरचे लोक काय म्हणतील हा विचार करून मी त्यावेळेस त्या भरात बोलून गेले तुला खूप काही. पण मला वाटतं अगं नसेल त्याच्या मनात असं काही. पण ऊर्जा अजूनही शॉकमध्ये असते, कारण शौर्य काय बोलून गेलाय ते फक्त तिलाच माहिती आहे. हे बघ, तू अजिबात त्याच्याशी अबोला धरू नकोस अगं. खूप चांगला मुलगा आहे तो. बरं म्हणू चल, मी तुझ्या डोक्याला तेलाने मालिश करून घेते. ऊर्जाला अजूनही शौर्याचे तेच शब्द आठवत असतात की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. इकडे शिर्क्यांच्याकडे सुद्धा नेमकं तेच चालू असतं. विजया तीर्थाला आणि शैलेजा मोनाला मसाज करून देत असते. तेव्हा ती म्हणते की वाव, किती मस्त वाटतंय, आता शांत गाढ झोप लागणार आहे. तेव्हा शैलेजा ताकीद देते की हो, पण जाऊन झोपायचं आहे आता, मोबाईल वगैरे बघत बसायचा नाही आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की आदिनाहीचे मोबाईल जप्त करा. अहो खूप उशिरापर्यंत मोबाईल बघतात हे. मोनल म्हणते की दादा खोटं बोलतोय. आदित्य विचारतो की हो, प्रूफ दाखवू का? शैलेजा सांगते की आदित्य, नको ना रे छळू लेकरांना, आणि तसंही उद्या हिचा पेपर आहे, त्यामुळे तू जाग, शांत झोप. आता मोनल जाता जाता आदित्यला धमकवते की दादा तू एकटा घाव माझ्या तावडीत, मग दाखवते. आता घरातले इतके हसायला लागतात. शैलेजा अचानकच तीर्थाला म्हणते की तीर्था, आज आत्ताच बाई तू तुझ्या आईकडून तेलाने मसाज वगैरे करून घे, नाहीतर पुन्हा शिर्केंच्या घरी गेल्यावर कोण करून देणार? तेव्हा धक्क्यानं विजया हर्षवर्धनकडे बघते. आता प्रभाकर शैलेजाकडे नाही, तर तो म्हणतो की नाही, आज मला तेल लावून मसाज माझी आईच करून देणार, आणि तो आजीच्या पुढेच जाऊन बसतो. शैलेजा म्हणते की काय हे लहान मुलांसारखं? तो म्हणतो की अगं, आईला सगळी मुलं लहानच असतात ना, आणि तसंही माझ्या आईच्या हातात जादू आहे, जादू. तेव्हा आदित्य म्हणतो की हे मात्र खरं बोललास हा बाबा. आई, तू पण मला ना मसाज करून दे. इतक्यात दिव्या येते. दिव्या आता आनंदाने सांगते की आदित्य, मी करून देते तुला हेड मसाज, माझ्या हातात ना जादू आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, जादू तर माझ्या आईच्याही हातात आहे, आणि ती कोणाशीही मॅच होऊ शकत नाही. पुन्हा त्याने दिव्याला टोमणा मारलेला असतो, सगळ्यांसमोर अपमान केलेला असतो, आणि तो इतका झोंबतो तिला. आता जहागीरदारांच्याकडे इतकं आनंदाचं वातावरण छान असतं. तीर्थ अचानकच म्हणते की आई, मी जाऊन झोपते रूममध्ये, माझं डोकं खूप दुखते, आणि ती तशीच निघून जाते. हर्षवर्धनचं तिच्याकडे लक्ष असतं आणि त्यालाही कळून चुकतं की तीर्थ अजूनही टेन्शनमध्येच आहे. आदित्य म्हणतो की चला, माझा नंबर लागला. आता प्रभाकर आदित्य दोघांचीही चांगली मस्ती चालू असते. प्रभाकर आजीला म्हणतो की आई, काय मस्त मालिश करून देते तू, एकदम बरं वाटतंय बरं का. तेव्हा आजी म्हणते की चल रे, चापलीशी करू नकोस, लग्नानंतर इतक्या वर्षांनी तुला माझी आठवण आली. तेव्हा तीर्था शौर्याजवळून जाते, पण शौर्याशी काहीच बोलत नाही ती. त्यालाही कळतं की मनातून खूप खचून गेले. इकडे प्रभाकर म्हणतो की अगं आई, पिकलेला माणूस कधी काहीच करू शकत नाही, तसं काहीच झाले माझं. आदित्य थट्टा करतो की काका बघ हा, असं बोलून तू खूप मोठी रिस्क घेतोयस. शैलेजा आदित्यला धपाटा घालते की तू ना गप्पच बस. तेव्हा प्रभाकर विचारतो की मग काय? शैलेजा, तुला आठवतंय तरी का की लग्नानंतर तू कधी माझ्या डोक्याला तेल मालिश करून दिली असेल? हां, डोक्याला ताप तेवढा जास्तीचा दिला या. तेव्हा सर्वजण हसत असतात. इतक्यात शौर्य येतो. तो म्हणतो की आला, म्हणजे आदित्य, आमच्या आईच्या गळ्यातला ताईता आला. आता आई मला इथून उठवणार, आणि तसंच काहीसं होतं. विजय शौर्यला म्हणते की शौर्य बाळा, तूही बस, मी तुझ्या डोक्याची मसाज करून देते.
आदित्य लगेच उठतो आणि म्हणतो की बाळा, अगं आई, कुठल्या अँगलने हा तुला बाळा वाटतो? तो स्वतः उठतो आणि शौर्यला तिथे बसवतो. इकडे ऊर्जाच्या सुद्धा केसांना पूर्वा मसाज करून देत असते. ती म्हणते की ह्या केसांना खराब होण्याला काही सीमा. ऊर्जा, तू अजिबात लक्ष देत नाही आहेस हा. तेव्हा ऊर्जा काहीच बोलत नसते. पूर्वा विचारते की आता कसला विचार करतेस, काय झालं? तेव्हा ऊर्जा सांगते की विचार करते. पूर्वा विचारते की शौर्यला बोलायचं की नाही त्याचा. आता ऊर्जाला इतका राग येतो. हे काय आहे आई? काय माझ्या आयुष्यात फक्त तो एकच विषय आहे का? ऊर्जा विचारते की आपल्यासोबत नेहमी असं का होतं आई? म्हणजे काय चूक आणि काय बरोबर हे आपल्या लक्षात का येत नाही? तेव्हा पूर्वा तिची समजूत घालते की हे बघ, जे खोटं असतं ते धडधडीत दिसतं आणि जे खरं असतं ते स्पष्टच असतं. आणि यावरून मला जाणवतंय की तू द्विधा मनस्थितीत आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो आई, मला खरोखरच कळत नाही आहे की हे चूक आहे की बरोबर आहे. मग अशा वेळेला काय करायचं? आणि हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत इन्स्पेक्टर हुरबुटेची ऊर्जा भेट घेते तेव्हा तो सांगतो की आपलं एसिझम स्ट्रॉंग झालं की मॅडम, आता त्या विक्रांतच्या अरेस्टची तयारी करतो बघा. आता माने चापलुशी करणारा तो लगेचच हर्षवर्धनला ही बातमी देतो. जेव्हा दिग्विजयला विक्रांतला कळतं की विक्रांतला अटक होणार आहे तेव्हा धक्काच बसतो. शेवटी शौर्याची ऊर्जासोबत भेट होतेच. अचानक तो गुडघ्यावर बसतो. तो म्हणतो की सॉरी सॉरी, प्रपोज करत नाही आहे, रिक्वेस्ट करतोय. तू प्लीज माझ्याशी बोल. प्लीज माझ्याशी बोलणं बंद करू नकोस. हे बघ, तुला आयुष्यात मी मित्र म्हणून हवा आहे ना, तर आयुष्यभर मी तुझा मित्र म्हणूनच राहीन. आता तो चहावाला मध्येच पचकतो. म्हणजे लव खतम. तेव्हा शौर्य त्याला म्हणतो की तू गप रे बाबा, जन्मठेप होईल आता मला. ऊर्जाला तो इतका गोंधळवून टाकतो ना की बोल. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की उठ रे. शौर्य आता तिच्याकडून वचन घेतो की आबोला खतम. ऊर्जा म्हणते की हो. आता गुडघ्यावरून उठता उठता शौर्य थँक्यू बोलण्याच्या नादात ऊर्जाला आय लव्ह यू पण बोलून टाकतो. आणि मग काय, ती पुन्हा शॉक होते. आजचा भाग कसा वाटतोय ते कमेंट करून कळवा.